इसवी सन पूर्व 300 पॅम्फिलिया प्रांतातला एक योद्धा एर लढाईत धारातीर्थी पडतो. पुढे 10 दिवस त्याचं शव कोणीही उचलत नाही. पण 11व्या दिवशी जेव्हा लोक त्याचं शव पाहतात तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. कारण 11व्या दिवशीही एरच्या शरीरावर कोणत्याही प्रकारचे कुजल्याचे किंवा शरीर सडल्याचे घाव नसतात. पण गोष्टीत खरा ट्विस्ट येतो 12व्या दिवशी, जेव्हा अंत्यसंस्काराच्या वेळी एर उठून उभा राहतो आणि आपल्यासोबत काहीच न झाल्यासारखा वागू लागतो. पण यातही आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे एरचा मृत्यूच्या तावडीतून निसटण्याचा अनुभव. आता ही गोष्ट अनेकांसाठी एक गूढ बनून राहिलेली. पण मृत्यू अनुभवून जिवंत झालेला एर हा एकमेव व्यक्ती नाही. शास्त्रज्ञांच्या एका सर्वेनुसार आजपर्यंत एकूण लोकसंख्येच्या 5% लोकांनी मृत्यूच्या तावडीतून निसटल्याचा दावा केलाय. आणि ह्यातल्या प्रत्येकाची कहाणी ही एकमेकांच्या गोष्टीशी मिळती जुळती असते. आणि ही गोष्ट शास्त्रज्ञांनी प्रूव्ह सुद्धा केली. पण मग ह्या कोणत्या गोष्टी होत्या? मरताना नेमकं काय दिसतं? आणि शास्त्रज्ञांनी नेमकं हे सगळं कसं सिद्ध केलं? हेच जाणून घेऊया आजच्या भागातून. नमस्कार, मी असादत मंगेश मोरे आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम. अंत्यविधीतून उठल्या उठल्या एअरने सांगितलं की मृत्यूनंतर तो अशा एका ठिकाणी पोहोचला जिथे त्याच्या समोर 2 दरवाजे होते. आता एअरनुसार त्यातला एक दरवाजा होता स्वर्गाचा आणि एक होता नरकाचा. आणि जेव्हा ते दोन्ही दरवाजे उघडले तेव्हा स्वर्गाच्या दारात त्याला देव दिसला आणि देवाने त्याला आपल्याकडे बोलावून घेतलं. आता ऐकायला हे सगळं काल्पनिक आणि परीकथेसारखं वाटतंय. पण असा अनुभव सांगणारा एर हा एकमेव व्यक्ती नाहीये. आजपर्यंत अनेकांनी अशीच सेम टू सेम स्टोरी सांगितली. पण काही वैज्ञानिक पुरावे नसल्यामुळे शास्त्रज्ञांनी ही गोष्ट नाकारली होती. आणि या सर्वांसाठीच एक गूढ बनून राहिलेली. पण आता 2300 वर्षानंतर 2022 मध्ये अशीच एक केस समोर आली, जिने संपूर्ण वैज्ञानिक जगताला हादरवून सोडलं. आणि जे आपल्याला वर्षानुवर्ष सांगितलं जात होतं की मरताना माणसाला फ्लॅशबॅक दिसतात, ते अगदी अचूक सिद्ध झाले, तेही पुराव्यांसह. आता ही केस नेमकी काय होती? तर ही 87 वर्षाच्या एका कॅनेडियन पेशंटची गोष्ट आहे, ज्याला मिरगीचे झटके येण्याचा आजार होता. आणि जेव्हा त्याच्या आजाराचं कारण शोधण्यासाठी त्याच्यावर उपचार सुरू होते, त्या उपचारादरम्यानच त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. पण मृत्यू झाल्यानंतरही मेंदूची चाचणी करणाऱ्या ब्रेन व्हेव ऑसिलेशन मशीनवर सिग्नल्स येणं हे सुरूच होतं. आणि त्यातून डॉक्टर्सनी असं नोटीस केलं की मृत्यूच्या 30 सेकंद आधी आणि मृत्यूनंतर मेंदू शरीरातून असे काही सिग्नल्स पाठवतो, जे मेमरी, मेडिटेशन आणि स्वप्न पाहण्याशी संबंधित असतात. आणि ह्यामुळे डॉक्टरांनी असं निदान काढलं की कदाचित माणूस मरताना फ्लॅशबॅकमध्ये जातो. पण हे सिद्ध कसं करायचं? तर इथे शास्त्रज्ञांच्या उपयोगी पडलं ईजी मशीन. पण हे ईजी मशीन नेमकं काम तरी कसं करतं? तर आपल्या मेंदूमध्ये 87 बिलियन पेक्षा जास्त न्यूरॉन्स असतात. आणि ईजी मशीन ह्याच न्यूरॉन्समधून निघणाऱ्या इलेक्ट्रिक सिग्नल्सना कॅल्क्युलेट करून माणसाच्या स्टेट ऑफ माइंडचा अनुमान काढतं. पण कसं? तर माणसाच्या मेंदूमधून 5 प्रमुख वेव्ह निघतात. त्या प्रत्येक वेव्हची एक वेगळी फ्रिक्वेन्सी असते आणि ह्याच्यावरच माणसाचा मूड अवलंबून असतो. आता या 5 वेव्ह कोणत्या? तर अल्फा वेव्ह, ज्या कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड मधल्या ब्रिज आहेत, ज्या माणसाला शांत आणि संयमी राहायला मदत करतात. दुसऱ्या असतात बीटा वेव्स, ज्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि डिसिजन मेकिंग यासारख्या कामांसाठी माणसाला मदत करतात. तिसऱ्या असतात डेल्टा वेव्स, ज्या माणसाच्या निद्रावस्थेत असताना जास्त प्रमाणात ऍक्टिव्ह असतात, ज्या जर मेंदूवर हावी झाल्या तर माणूस कोमामध्ये जाऊ शकतो. चौथ्या असतात थीटा वेव्स, ज्या माणसाच्या काल्पनिक विश्वाची दारं उघडतात, ज्या माणसाच्या मेंदूवर हावी झाल्या तर माणसाला मतिमंदपणा सुद्धा येऊ शकतो. आणि पाचवा प्रकार आहे गामा वेव्स, जी एकमेव अशी फ्रिक्वेन्सी आहे जी मेंदूच्या जवळपास प्रत्येक भागात डिटेक्ट होते. आणि मानवी मेंदूचं पूर्ण काम हे ह्याच वेव्स वरती अवलंबून असतं. म्हणजे आपण असंही म्हणू शकतो की ह्या वेव्स म्हणजे आपल्या मेंदूचा सीपीयू आहे. आता पुन्हा जाऊया आपल्या मूळ मुद्द्यावर. जेव्हा त्या कॅनेडियन पेशंटचा मृत्यू झाला तेव्हा या सर्व वेव्स एका विशिष्ट पद्धतीने कॉल होताना नमूद झालं होतं. पण त्यातही गामा वेव्स ह्या वारंवार आणि जास्त प्रमाणात चढ उतार करत असल्यामुळे शेवटी शास्त्रज्ञ ह्या निदानावर पोहोचले की माणसाला मृत्यूच्या आधी आपला फ्लॅशबॅक दिसतो, तोही रिव्हर्समध्ये. जसं की सर्वात ताज्या आठवणी माणसाला पहिल्यांदा दिसतात आणि जुन्या आठवणी या शेवटी. पण ही केस शास्त्रज्ञांसाठी या गोष्टीवर विश्वास ठेवण्यासाठी पुरेशी नव्हती.
मग काही शास्त्रज्ञांनी सुरुवात केली अगदी मरायला टेकलेल्या माणसांवर संशोधन करायला. पण कोण कधी मारणार हे माणसाच्या हातात नसल्यामुळे अनेक देशांच्या सरकारने अशा प्रयोगांवर बंदी घातली. पण शांत बसेल तो माणूस कसला? काही माणसांवर प्रयोगाला बंदी घातली म्हणून काय झालं? शास्त्रज्ञांनी उंदरांवरती प्रयोग करायला सुरुवात केली. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे माणसांवर झालेल्या प्रयोगाचे आकडे आणि उंदरांवर झालेल्या प्रयोगाचे आकडे हे अगदी तंतोतंत मॅच झाले. आणि पुन्हा एकदा ही गोष्ट सिद्ध झाली की मरणावेळी माणसाला फ्लॅशबॅक दिसतो. पण ह्या सर्वात एक फॅसिनेटिंग केस होती. ती म्हणजे अनिता मुरझानी यांची. अनिता यांना लिम्फोमा कॅन्सर होता, ज्याच्या उपचारासाठी त्यांनी औषध गोळ्या सोडून आयुर्वेदिक पद्धत निवडली. पण स्लो प्रोसेसमुळे अनिताच्या अवयवांनी हळूहळू काम करणं बंद केलं आणि त्यांचा मृत्यू झाला. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे एअर सारखंच अनिताही मृत्यूच्या तावडीतून निसटल्या आणि पुन्हा जिवंत होऊन आपले अनुभव जगासमोर मांडू लागल्या. पण यातही शास्त्रज्ञांना हादरवणारी एक गोष्ट होती. ती म्हणजे मृत्यूला भेटून आलेल्या अनिता यांचा कॅन्सर पूर्णपणे बरा झाला होता. जसं की त्यांना याआधी कधी कुठला आजार झालाच नाही. पण पुढे शास्त्रज्ञांनी या गोष्टीवर संशोधन केलं नाही. मंडळी, तुम्हाला अनिताच्या केसबद्दल काय वाटतं? त्यांच्या या कहाणीत काय विशेष असेल? तुमचं मत आम्हाला खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तुर्तास इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत पाहत राहा आपला कार्यक्रम, ज्याचं नाव आहे विषय काय.